एक मोठी बातमी समोर येते पुण्यातून। पुण्यातील नवले ब्रिज समोर 3 गाड्यांचा भीषण अपघात घडलेला आहे। अपघातात वाहनांना आग लागली, यामध्ये 2 ट्रक पेट घेतला, तिथं स्फोट झाला आणि त्यामुळे या संपूर्ण कार मधले जे नागरिक होते त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। तसाच जो मागचा कंटेनर आहे त्या मागच्या कंटेनरच्या केबिन मध्ये सुद्धा आग लागली आणि त्याच्यामध्ये त्याचा जो ड्रायव्हर आहे तो सुद्धा मृत्यू झाल्याची माहिती समोर झालेली आहे। अतिशय भीषण प्रकार घडलेला आहे। सातत्याने या भागामध्ये अपघात होतात, पण यंदाचा हा जो अपघात झालेला आहे तो अतिशय गंभीर आहे। कशा स्वरूपाने हा अपघात झाला? हा अपघात ऍक्च्युअली काय झालं, गाड्या वरतून खाली येत होत्या कंटेनर, या कंटेनरचा ब्रेक फेल झाला। त्यामध्ये त्यांनी जवळजवळ 8 ते 10 गाड्यांना उडवत या ठिकाणी पोहोचला। त्या 2 कंटेनर, एक पुढे कंटेनर चालला होता, त्याच्या मागून एक कंटेनर, त्याच्यामध्ये एक कार होती, त्या कार मध्ये एक मोठी फॅमिली देखील होती। त्या फॅमिली पूर्णतः जळून खाक झालेली आहे। या अपघातात जवळपास माझ्या माहितीनुसार 7 ते 8 जण मृत्युमुखी पडलेले आहेत, जळून खाक झालेले आहे। त्याचप्रमाणे मागे अनेक गाड्या ज्या अपघात करत आल्या त्यामध्ये 15 ते 20 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती दिलेली आहे। या ठिकाणी आता बसमध्ये 18 लोक होती। बसला पण धडक दिली, बसला पण धडक दिलेली, पूर्ण पलटी झालेली। बसला पण धडक या ठिकाणी दिलेली होती आणि आता आपण पाहतो हा जो मागचा कंटेनर आहे त्याचा ब्रेक फेल झाला आणि त्यामुळे ही सगळी दुर्दैवी घटना आहे ती याच्यामध्ये घडलेली आहे आणि याच्यामध्ये जवळपास 5 ते 6 जणांचा दुर्दैवी होरपळून मृत्यू झाल्याचा ऐकावत सांगण्यात येते। फायर ब्रिगेड आपण पाहतोय, पीएमआरडी आहे आणि पुणे अग्निशामक दल सुद्धा आहे, हे आता या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि कार मध्ये जे व्यक्ती होते जे आता याच्यामध्ये होरपळून मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना आता त्यांच्या बॉड्या आहेत त्या बाहेर काढण्याचं काम आहे, ते सध्या युद्ध पातळीवर अग्निशामक दलाकडून केलं जात आहे। पण दुसरीकडे आपण पाहतो की हा संपूर्ण महामार्ग आहे तो सुद्धा आता वाहतूक कोंडीमुळे अडकलेला आहे। अनेक लांबच्या लांब रांगा सध्या या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि वाहतूक सुरळीत करण्याचं काम आहे ते सुद्धा पोलिसांकडून केलं जात आहे। पण अतिशय भीषण असा अपघात आहे तो या नवले पुलावर घडलेला आहे आणि ज्याच्यामध्ये 5 ते 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। कॅमेरामन तुषार नानावरचा अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।